आपल्या चिरडी या गावामध्ये सुरू असणारा अखंड नाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आणि काय आवडत नाही अभिमान द्वेषित्वात. महाराज भगवान अभिमानाचे द्वेष्टी आहे. अभिमान देवाला आवडत नाही कोणत्याच प्रकारचा आणि कोणाचाच अभिमान देव सहन करत नाही. आणि अभिमानाचा अभिमान म्हणजे काय? अभितः मानः इति अभिमानः. एखाद्या विशिष्ट गोष्टीला महत्व देणं, त्याला सर्वोच्च पद देणं, सर्वोच्च स्थान देणं, त्याला अभिमान म्हणतात. काही लोकांना पैशाचा अभिमान असतो, नाही का? स्वतः म्हणायचा आता असतो, नाही म्हणत, गेले ना पळून सगळं, नाही का? काहींना पैशाचा अभिमान असतो, काहीला सत्तेचा अभिमान असतो, काहीला रूपाचा अभिमान असतो, काहीला ताकदीचा शक्तीचा अभिमान असतो. अभिमानाच्या अनेक पद्धती आहेत. बरं, या अभिमानाची व्यापकता इतकी मोठी आहे महाराज. माणूस जसा जसा मोठा होतो ना, त्याचा अभिमान तसा तसा मोठा होत जातो. एवढंच नाही, तुम्हाला ब्रह्माची जरी प्राप्ती झाली ना तरी अभिमान तुमचा पिच्छा सोडत नाही महाराज. तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येती भ्रम. एवढी अभिमानाची व्यापकता आहे. आणखी व्यापकता सांगू का अभिमानाची? एखादा जर म्हटला ना महाराज मला कशाचाच अभिमान नाही, मला ना रूपाचा अभिमान आहे, मला ना सत्तेचा अभिमान आहे, मला ना शक्तीचा ताकदीचा कशाचाच अभिमान नाही, मला कशाचाच अभिमान नाही, याचाच त्याला अभिमान असतो, नाही का? काही लोक म्हणतात ना महाराज आम्हाला कशाचाच अभिमान नाही. अहो, कशाचाच अभिमान नाही याचाच त्यांना अभिमान होऊन बसलेला असतो. म्हणजे अभिमानाची व्यापकता इतकी मोठी असते. विठ्ठल विठ्ठल हाच अभिमान महाराज सहन करून घेत नाही. काय असतं आरोग्यशास्त्रामध्ये एक प्रक्रिया आहे बरं का. एखाद्या माणसाच्या शरीरावरती जर गाठ आली ना, गाठ, आपण जर डॉक्टर कडे गेलो तर एखादा तज्ञ एमडी डॉक्टर जर असेल ना, तो काय करतो? त्या गाठीची चिकित्सा करतो. ती गाठ नेमकी कशाची आहे? चरबीची आहे का ती कॅन्सरला वाढविणारी गाठ आहे? चरबीची असेल तर सामान्य गोळ्या देऊन ती गाठ जिरवल्या जाते. आणि जर कॅन्सरची असेल तर तो डॉक्टर काय करतो? शल्य चिकित्सा करतो, तिथे ऑपरेशन करून टाकतो. का करून टाकतो? कारण डॉक्टरला माहिती असतं ही गाठ कॅन्सर मध्ये परिवर्तित होऊन परिणामी त्या माणसाचं जीवनही ती हरवू शकते. खतरनाक गाठ आहे ती. गाठ जीवन संपून टाकू शकते. म्हणून तज्ञ डॉक्टर लगेच ऑपरेशन करतो. तसं अभिमानाची गाठ झाली की देव काय करतो? देवाला सहन होत नाही, लगेच ऑपरेशन, कोणी असू लगेच ऑपरेशन करतो. का करतो ऑपरेशन? काय करतो? अभिमान. तो का म्हणे नरकी घाले अभिमान. अभिमान रूपी गाडीमध्ये आपण जर बसलो ना की दुसरीकडे कुठं थांबतच नाही, डायरेक्ट नरकातच नेऊन आपल्याला सोडते. आणि म्हणून कोणाच्याही ठिकाणी भगवत भक्ताच्या ठिकाणी जरी अभिमान झाला तरी भगवान तो सहन करत नाही. मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार देवा. तेरा मात्र तरी होला विमान, मेरू तो समान भार देवा, मेरू तो समान भार
अभिमान असेल तर तो देवाला केवढा वाटतो, मेरू पर्वता एवढा वाटतो. आणि तो देव काय करतो, तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो. जवळच्या लोकांचाही देव अभिमान सहन करत नाही. पहा, ज्यावेळी देव दानवामध्ये समुद्र मंथन झालं होतं, त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले होते. पहिलं रत्न होतं लक्ष्मी, अतिशय सुंदर. महाराज, लक्ष्मी किती सुंदर आहे. लक्ष्मीचा एखादा अंश जर एखाद्याकडे असेल तर तो फार उड्या मारतो. समग्र लक्ष्मी किती सुंदर असेल. लक्ष्मीचा एक छोटासा अंश जरी एखाद्याकडे असेल, तो जरी अवगुणी असला, दुर्गुणी असला, तरी तो लोकांना काय वाटतो, गुणवान वाटतो. तो प्रत्यक्ष लक्ष्मी किती सुंदर असेल, किती सुंदर असेल. आणि लक्ष्मी समुद्र मंथनातून बाहेर पडली. आता त्या लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी पृथ्वी तलावरचे सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आले. बरं का, कोण कोण आलं त्या ठिकाणी? देवताही आलेले आहेत, त्या ठिकाणी राक्षसही आलेले आहेत, त्या ठिकाणी ऋषी मुनी तपस्वी जपी संन्यासी तेही आलेले आहेत, त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवही आलेले आहेत, भगवान महादेवही आलेले आहेत, त्या ठिकाणी भगवान महाविष्णू पण आलेले आहेत. सगळेजण असे लाईनीमध्ये थांबले आणि लक्ष्मी माता हातामध्ये वरमाला घेऊन आलेली आहे. आता लक्ष्मी माता पाहते, आता कोणाचं वरण करू, कोणाचं वरण करू, कोणाच्या गळ्यात माळ घालू. लक्ष्मी माता काय पाहते, काय पाहिलं लक्ष्मी मातेनं? लक्ष्मी मातेनं प्रॉपर्टी पाहिली का, शिक्षण पाहिलं का? काहीच नाही पाहिलं. लक्ष्मी मातेला काय पाहायचं होतं? वैराग्य पाहायचं होतं. कारण शास्त्र असं सांगतं, महाभारत असं सांगतं, विवाह प्रसंगी, विवाह करत असताना अगोदर काय पाहावं? आदौ कुलम परीक्षे ततो विद्या ततो वयम शीलम वनम ततो रूपम पश्चात एव विवाहे. असं महाभारताचं सूत्र आहे. महाभारत सांगतं, विवाह करत असताना तो विवाह जर सक्सेस व्हावा असं वाटत असेल तर अगोदर काय पाहावं? आदौ कुलम अगोदर कुल पाहावं आणि नंतर सगळ्यात शेवटी रूप पाहावं. आता कलियुगामध्ये सगळं उलट आहे. पाहू का, पूर्वीच्या काळामध्ये विवाह होत असताना अगोदर काय पाहिलं जायचं? कुलाची परीक्षा केली. हा कोणत्या, याची पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या कुलातला आहे, नाही का, याची योग्यता काय आहे, हे पूर्वीच्या काळामध्ये पाहिलं जायचं. म्हणून पहा, आपल्या प्राचीन जेवढ्या भाषा आहेत ना, संस्कृत भाषा असू द्या, मराठी असू द्या, नाही का, हिंदी असू द्या, पूर्वीच्या काळी लग्न मोडतच नव्हते. लग्न मोडण्याला आपल्या भाषेमध्ये शब्दच नाही महाराज. संस्कृत मध्येही शब्द नाही, मराठीत शब्द नाही, प्राकृत भाषेतही शब्द नाही. नाही का, आपण जे म्हणतो फारकत झाली, फारकत हा उर्दू शब्द आहे, आपलं पारशी भाषेतला शब्द आहे फारकत होणं. नाही का, घटस्फोट झाला, घटस्फोट हा तिथला शब्द नाही बरं का. घटस्फोट हा शब्द कुठला आहे माहितीये का? माणूस मेल्यानंतर त्याचं जे मडकं फोडतात ना, घट म्हणजे शरीर, स्फोट म्हणजे तुटणं, म्हणजे आज इथं याचा शरीराशी संबंध तुटला, त्याला घटस्फोट म्हणतात. आणि तो शब्द आपण इकडे लग्नाकडे आणू, आपल्याकडे तो शब्दच उपलब्ध नाही. हे काडीमुळे हे फालतू शब्द का शब्द उपलब्ध नाही आपल्या भाषेमध्ये? कारण पूर्वीच्या काळी विवाहच मोडत नव्हते. का? आदौ कुलम परीक्षे, अगोदर कुळाची परीक्षा पाहिली जायची. ततो विद्या ततो वयम ततो रूपम, नंतर सगळ्यात शेवटी रूप पाहिल्या जायचं. परंतु कलियुगामध्ये सगळं उलट आहे. तेव्हा महालक्ष्मी वरमाला घेऊन आलेली आहे. तिने पाहिलं, पहिल्यांदा राक्षस उभा आहे. महालक्ष्मी पाहिलं, राक्षस श्रीमंत आहे, पैसा आहे. राक्षसाकडे पैसा असतो, भरपूर पैसा आहे राक्षसाकडे, सगळं आहे, पण हे स्वभावाने क्रूर आहे, फार क्रूर आहे. म्हणून लक्ष्मी मातेने राक्षसांनाही डावललेला आहे. पुढे सगळ्या देवता होत्या. लक्ष्मी माते पाहिलं, देवता चांगले आहेत, श्रीमंत आहेत, कुल चांगला आहे, यांचं सर्व बोलणं चालणं सर्व चांगलं आहे. पण एक चॅप्टर फार आहे. स्वकार्य कुशलाहा सुराहा. सूर म्हणजे देव, आणि देव कसा असतो? चॅप्टर, स्वतःच कार्य साधून घेण्यात पटाईत असतो. आणि सगळ्या देवता मोठे चॅप्टर आहेत, आपल्याला चॅप्टर नको. म्हणून लक्ष्मी मातेने त्यांचाही त्याग केलेला आहे. पुढे गेले भगवान, त्या ठिकाणी ऋषी मुनी जपी तपी संन्यासी उभा होते. लक्ष्मी मातेने पाहिले, तपस्वी लोक चांगले आहेत, पण राग यांच्या फार नाकाच्या शेंड्यावर, लई तांबीस येते, नाही का, त्यांचाही त्याग केलेला आहे. पुढे गेले भगवान शंकर, सगळे चांगले आहेत, पण बाबा कपडेच घालीत नाहीत चांगले, नाही का, भगवान शंकराचाही त्याग केलेला आहे. त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेव सगळं चांगलंय, पण यांना 4 तोंड आहे, हे काय करायचं असं म्हणून लक्ष्मी मातेने सगळ्याला डावललं. आणि डावलीत असताना लक्ष्मी मातेला अभिमान झाला.
काय अभिमान झाला? अरे मी यांना रिजेक्ट केलंय, सगळ्या देवतेला मी रिजेक्ट केलंय, भगवान शंकराला मी रिजेक्ट केलंय, आणि त्या रिजेक्टचा अभिमान झाला तुला. आणि पुढे आली शेवटी होती भगवान महाविष्णू, षडगुण ऐश्वर्य संपन्न वैजयंती मला धारण केलेले भगवान महाविष्णू वा होते. सगळे लक्ष्मी मातेची अपेक्षा करत होते, पण भगवान लक्ष्मी मातेकडे पाहतही नव्हते. लक्ष्मी माता जवळ आली आणि तिने विचार केला, अरे सगळेजण माझ्यासाठी लालायित झालेत, पण हे माझ्याकडे नेत्र कटाक्षही टाकत नाहीत. वाह, काय वैराग्य! लक्ष्मी मातेला आनंद वाटला आणि वरमाला घेऊन गळ्यात टाकणार तर भगवंतांनी तोंड फिरवलं. लक्ष्मी मातेला विन्मुख झाले. का विन्मुख झाले? कारण लक्ष्मी माता अभिमान घेऊन आली. विठ्ठल विठ्ठल नम्रता देवाला खेचून आणू शकते. महाराज, आमच्या साधू संतांची नम्रता केवढी उच्च कोटीची आहे. तुकोबारायांचे नाटाचे अभंग वाचा. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकिले गायले गीत. किंवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा. केवढी आर्त त्या ठिकाणी अंतःकरणाने तुकोबारायांनी देवाची आळवणूक केलेली आहे. म्हणून अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच भगवान दीनतेचा भोगता आहे आणि आमच्या साधू संतांनी हे जाणलं. म्हणून तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथराया, नामदेवराया सर्व साधू संतांनी नम्रतेची, दीनतेची भूमिका घेतली. अशीच लीनतेची भूमिका ज्ञानोबाराया घेतात अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानोबाराया म्हणतात, देवा तैसा मी एक पतित, त्याप्रमाणे मी स्वतः एक पतित आहे. पतित माऊली काय म्हणतात? पतित आहे. पतित म्हणजे काय हो? शास्त्रामध्ये पतित शब्दाचा अर्थ होतो जो निषिद्ध कर्म करतो आणि विहित कर्म करत नाही. शास्त्राने जे सांगितलंय जे करा ते करत नाही आणि जे करू नका सांगितलंय ते करतो, त्याला काय म्हणायचं? पतित म्हणतो. असा माणूस पतित होतो. शास्त्राने काय सांगितलंय? भगवंताचं स्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा, त्याची वारी करा, त्याचा उपवास करा, साधू संतांचा आदर करा. या विहित क्रिया आहे. हा ज्या विहित क्रिया करीत नाही आणि निषिद्ध जे नका करू म्हणून सांगितलंय ते करतो, त्याला पतित म्हणतात. माऊली म्हणतात, देवा मी पतित आहे. केवढी नम्रता आहे. स्वतःला पतित काय आहे माहितीये का? सध्या परिस्थिती अशी आहे, काशी केलेली सगळे जण मारतात, पण काशी मांजर मारल्यामुळे केली हे कोणी सांगत नाही का? काशी आम्ही काशी केली, अरे पण काय केली? तुझ्याकडून मांजर मिळली हे नाही सांगत लोक. जे स्वतःच लपवून ठेवतात आणि काय आहे जे चांगलं चांगलं आहे तेच फक्त सांगतात. परंतु आमच्या संतांचं तसं नव्हतं महाराज. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी स्वतःला प्रगट केलं. पहा आम्ही कसे आहोत, पहा आम्ही कसे आहोत. ज्ञानोबाराय सांगतात, देवा मी पतित आहे. एवढी लीनता आहे. खरंच ज्ञानोबाराय पतित होते का? नाही. हा ज्ञानोबारायांच्या ठिकाणी असणारा लीनतेचा भाव आहे. ते ज्ञानोबाराया ज्या ज्ञानोबारायांच्या कृपेनं रेडा वेद बोलू शकतो, ते ज्ञानोबाराय. जे ज्ञानोबाराया निर्जीव भिंतीला आज्ञा केल्यानंतर ती निर्जीव भिंत चालू शकते, ते ज्ञानोबाराय. जे ज्ञानोबाराया मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत करू शकतात, ते एवढं सामर्थ्य असणारे ज्ञानोबाराया स्वतःला पतित म्हणून घेतात. का एवढी दीनता घेतात? काय असतं? देव प्राप्त करणं. महाराज, देव किती मोठा आहे याचा आपल्याला भानच नाही. आपला जर विचार केला ना महाराज, वैयक्तिक प्रत्येकाचा, आपण देवाला प्राप्त करावं अशी काहीच योग्यता आपल्यामध्ये नाही. कोणत्या ताकदीनं, कोणत्या गुणाने, कोणत्या सामर्थ्याने आपण देवाला प्राप्त करणार? देव नित्य शुद्ध बुद्ध आनंद स्वरूप परमात्मा आणि आपण विषयामध्ये खितपत पडलेले सामान्य जीव. अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये विषयाची बुजबुज असणारे आपण सर्वसामान्य जीव. आपण देवाला कसं प्राप्त करणार? महाराज, देवापर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये मोठं गोड वर्णन केलेलं आहे. भल्या भल्यांची देवासमोर काय अवस्था झाली बरं का?
त्या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात पहा, जगामध्ये सगळ्यात मोठा ज्ञानी कोण आहे? ज्ञान असणारा वेद आहे. वेद. माऊली सांगतात, पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगळे. अहो, ज्ञातृत्वाच्या बाबतीमध्ये वेदा इतका मोठा ज्ञानी कोण आहे? परंतु त्या वेदाची देवासमोर काय अवस्था झाली? एरू नेती नेती म्हणून बहुडे. शांत झाला वेद, काहीच बोलू शकला नाही. देवाचं वर्णनच करू शकत, वर्णन करायला गेला आणि नेती नेती म्हणून मागा. ही वेदाची अवस्था. एवढा मोठा ज्ञानाच्या बाबतीमध्ये संपन्न असणारा वेद. ज्ञानोबा सांगतात, पाहे पा जाणीवेची निबळे, कोणी वेदापासून असे आगळे. जगामध्ये सगळ्यात मोठा वक्ता कोण आहे बरं? वक्ता नाही म्हणलो, वक्ता. वक्ता म्हणजे कोण? बोलणारा. आपल्याला काय माहितीये का वक्ता कोणाला म्हणावं तेच कळत नाही. कोण असतो बरं वक्ता? महाराज, वक्ता तो असतो. वक्ते सगळे नसतात बरं का. वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. शास्त्र सांगतं 10,000तून एखादा वक्ता असतो. वक्ता तो असतो समोरच्या श्रोत्याची क्षुद्र मान्यता बदलून त्याला आपल्या मान्यतेवरती आणण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी असतं ना, त्याला वक्ता म्हणतात. वक्ता म्हणतात. आणि वक्ते महाराज दुर्लभ असतो. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये सगळ्यात मोठा वक्ता आहे शेष नारायण, शेष भगवान. का मोठा आहे? कारण किती मोठा वक्ता असला त्याला एकच तोंड असतं, परंतु शेष नारायणाला किती तोंड आहेत? 1000 तोंड आहेत. केवढा मोठा वक्ता असेल, केवढा मोठा वक्ता असेल. पण देवाचं वर्णन वक्तृत्व करून 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 जिव्हा फाटल्या तरी पण देवाचं यथार्थ वर्णन नाही करू शकला. शेष शिनला झाल्या पुसू नका बाई वेदाची काही सहदेची नाही शेष शिनला झाल्या तुझी माझी 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 देवता होई देव देवता होई देव ज्ञानोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं, तो ही अंथरुणा तळवटी दडे एरू नेती नेती म्हणून बहुडे हेत सनकाधिक वेडे विशेष आहे. करिता तापसाची कडसणी. ज्ञानोबाराय सांगतात पहा, शेष नारायणाची ही अवस्था झाली, वेदाची ही अवस्था झाली, सनकाधिक ऋषींची देवासमोर ही अवस्था झाली. पुढे सांगतात ज्ञानोबाराय पहा, जगामध्ये सगळ्यात मोठा तपस्वी कोण आहे? महाराज, जगामध्ये सगळ्यात मोठा तपस्वी भगवान शंकर आहे. कोण कोण आहे भगवान शंकर इतका मोठा? ज्ञानोबा सांगतात, करिता तापसाची कडसणी कवणू जवळा ठेवीची शिवळ पाणी. भगवान शंकराची काय तपश्चर्या माहितीये का? भगवान शंकर कैलासासारखं एवढं मोठं ऐश्वर्य असताना, पार्वती मातेसारखी विश्व सुंदरी त्रिभुवन सुंदरी पत्नी असताना भगवान शंकर कुठं राहतात? भूताच्या संगती स्मशान भूमीमध्ये. का राहतात? कारण वैराग्य सतत आपल्या अंतःकरणामध्ये तेवत राहावं. शास्त्र असं सांगतं, भगवान शंकराची अशी तपश्चर्या सुरू असते. एखादा माणूस 15 दिवस बिगर अन्न पाण्याचा ठेवला, बिगर पाण्याचा ठेवला, त्याला अन्न दिलं नाही, पाणी दिलं नाही, किती दिवस? 15 दिवस त्याला उपोषण करायला लावलं. 15 दिवस. आता 15 दिवस झाल्यानंतर तो पाण्याची कोणत्या पद्धतीने आराधना करेल? त्याला पाण्याचा पेला जरी समोर दिसला ना, किती आनंद होईल त्याला. तो तन मन धनाने सगळ्या इंद्रियामध्ये प्राण एकवटून काय करेल? त्या पाण्याचं स्मरण करेल, त्या पाण्याचं चिंतन करेल. का? पाण्याशिवाय त्याला आता दुसरी गतीच नाही. 15 दिवस झाले पाणी नाही. आपल्याला सकाळी कमी पेण्यात गेलं तर संध्याकाळी घशाला कोरड पडते. 15 दिवस बिगर पाण्याचा ठेवला, तो जसं ज्या पद्धतीने पाण्याचं चिंतन करेल ना, त्या पद्धतीने भगवान शंकर राम नावाचं चिंतन करतात. तेवढ्या आवडीने. तेवढं तप असेल महाराज, तेवढं तप असेल. ज्ञानोबा सांगतात, एवढे मोठे भगवान शंकर तपस्वी, त्यांच्यापेक्षा सोडून द्या, त्यांच्या जवळ ठेवावा असा तपस्वी जगामध्ये उपलब्ध नाही. परंतु एवढं मोठं तप करूनही माऊली पुढे सांगतात, एक शंभूचे तप न पुरे.
भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी शंकराचं हितप कमी पडतं. आपलं काय, आपण तर कशातच काही नाही, फक्त सत्यालाच रामकृष्ण हरी आहे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंत कोण आहे? लक्ष्मी आहे. लक्ष्मी. माऊली सांगतात, हे तर शंभूचे ही तप न पुरे, लक्ष्मीचे ही थोरपण नसरे, तेच हेर प्राकृत हेंदरे केवी जाणवलं आहे. ज्ञानोबाला सांगतात, अरे प्राकृत असणारे अडाणी अजागळ लोक काय देवाला जाणतील, म्हणून काय करावं, सकळ गुणांचे लोण उतरीजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करोनी. विठ्ठल विठ्ठल. पुढे सांगतात, म्हणून थोरपण पराची सांडीजे, एक व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जगात धाकुटे होईजे. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. जगात धाकुटे होईजे तै जवळी कमाची. लक्षात आलं का? तुम्ही जेवढे लहान व्हाल, कारण कोणाचंच देवासमोर काही चालत नाही, मग त्या देवाला जर खेचून आणायचं असेल, तुम्ही जेवढी लीनता घ्याल, जगात धाकुटे होईजे तै जवळी कमाची. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं चिंतन डोळ्यासमोर असल्यामुळे ज्ञानोबा काय म्हणतात, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. देवा आम्ही पतित आहोत, पण देवा लक्षात ठेव, आम्ही तुझे मुद्रांकित आहोत. देवा तुझी जर एखाद्यावरती जर मोहर असेल ना, तर त्याचं काय स्थिती होते? अभंगाचं तिसरं बस पुत्र ते वडे, बस पुत्र ते वडे, सांगतात देवा, जसं मसी पत्र ते केवळ हे. मसी पत्र म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये आज जशी पेनाची उपलब्धी आहे, वह्याची उपलब्धी आहे, पूर्वीच्या काळामध्ये असे पेन वगैरे काही नव्हते बरं का. ते लोक कशाच्या साहाय्याने लिहायचे? जसं पूर्वीच्या काळी लाईटची पण व्यवस्था नव्हती, देवळ्या राहायच्या, त्या देवळ्यामध्ये चिमणी कंदील वगैरे ठेवलेले असायचे. त्या देवळ्यामध्ये ठेवलेली जी चिमणी आहे, ती चिमणी काय करायचे? देवळीच्या वरच्या भागाला काजळी निर्माण व्हायची. ते लोक काय करायचे? ती काजळी जमा करायची, पूर्ण काजळी, डबाभर काजळी जमा करायची काढून काढून. त्या काजळीमध्ये विशिष्ट प्रकारचं रसायन, विशिष्ट प्रकारचं तेल मिश्रित करून बोरूच्या साह्याने ते लिहिल्या जायचं. त्याला मसीपत्र म्हणतात नाही का, त्याच्या साह्याने लिहिल्या जायचं. माऊली सांगतात, जसं त्या शाहीची आणि कागदाची काय किंमत असते, पण त्या राजाच्या हाताने जर एखाद्या पत्रामध्ये त्या मसीच्या साह्याने जर लिहिलं, अमुक अमुक व्यक्तीला 5 गावं इनाम, तर त्या मसी, त्या पत्रामध्ये, त्या शाहीमध्ये किती सामर्थ्य आलं. वास्तविक पाहता एरवी त्याच्यामध्ये काहीच ते 2 कवडीचं शाही आणि पत्र, पण राजाच्या राजाज्ञेची अक्षरे हाती. ज्ञानोबांची एक ओवी आहे, चामा एकासाठी राजाज्ञाचे अक्षरे हाती. राजाच्या स्वाक्षरीमुळे त्या शाहीला आणि त्या पत्राला जशी मोठी किंमत येते, तसं देवा आमचं काहीच अस्तित्व नाही, पण आम्ही तुझे मुद्रांकित, तुझे मुद्रांकित. पहा, आपल्या साधू संतांचे आपल्यावरती मोठे उपकार आहेत. आज श्री संत एकनाथ महाराजांचा जर विचार केला
नाथ रायाने इतकं वाङ्मय कोणाचंच उपलब्ध नाही. एवढं वाङ्मय निर्माण करून ठेवलं महाराज. अभंग असतील, नाथ भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, नाही का, चिरंजीवपादासारखे स्फुट काव्य असतील, भारुड असतील, एवढं सगळं लिहून ठेवलं. नाथरायानं किती त्रास झाला असेल. पेन नव्हते ना त्यावेळी, बुडायचं 2 अक्षर लिहायचे, बुडायचे 2 अक्षर लिहायचे. एवढं सगळं आपल्यासाठी त्यांनी निर्माण करून ठेवलं महाराज. आणि विशेष म्हणजे संत वाणीचं एवढं सामर्थ्य आहे. पहा, काळ फार वाईट आहे बरं का. कालो भव्याय भूताना, काळ वाईट आहे. सगळ्याची ताकद काळ काढून घेतो. काळ नावाचा असा पदार्थ आहे महाराज, भल्या भल्याला तो निरस करून टाकतो. किती मोठा धनिक असू द्या, काळ त्याची सगळी आकड काढून घेतो महाराज. भल्या भल्यांची नशा काळ उतरवतो. हजारो लाखो वर्षापूर्वी एवढे शूर योद्धे झाले, एवढे मातब्बर लोक झाले, पण सगळ्याची हवा काळाने काढून घेतली. अहो, लोकांचं जाऊ द्या. एखादं गाणं प्रदर्शित झालं, एखादा चित्रपट प्रदर्शित झाला, विशिष्ट काळापुरताच तो चालतो, नंतर तो चालत नाही, नाही का. आता मागच्या वर्षी आमच्या पप्पाने गणपती आणला, जेवढं चाललं होतं यावर्षी नाही चालत. का? काळाने त्याची ताकद काढून घेतली. काळाने त्याची ताकद काढून घेतली. पण आमची संतवाणी अशी आहे, काळही त्या संतवाणी समोर काही करू शकत नाही. आमच्या ज्ञानोबारायांचा हरिपाठ आज 700 वर्ष झाले, पण तेवढीच ताकद आहे त्याच्यामध्ये आज. आमचा सुंदर ते ध्यान अभंग आहे, आज तेवढाच त्याच्यामध्ये डौले. आमचा रूप पाहता लोचनी अभंग आहे, तेवढंच त्याचा डौले. का? काळही त्या अक्षरावरती परिणाम करू शकत नाही. विठाला विठाला प्रत्येकाला काळाने ग्रासलेला आहे, परंतु आमच्या साधू संतांच्या शब्दाला काळ ग्रासू शकत नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, मसी पद्धते केवडे राऊळ चालवी आपुल्या पाडे. देवा, आम्ही जरी पतित असलो ना, परंतु तू पतित पावन आहेस, आणि या तुझ्या शब्दाला तू जाग. अभंगाचं शेवटचं चरण. देवाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. देवा 3 चरणामध्ये स्वतःची भूमिका स्पष्ट करतात, परंतु 4थ्या चरणामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, देवा ठीक आहे, आम्ही पतित आहोत, कसा आहेस? तू पतितांना पावन करणार आहेस, आणि तुझ्या ब्रीदाला तू आता जाग. तुझ्या स्वकर्तव्याविषयी तू जागृती ठेव. ज्ञानोबाराय देवाला स्वकर्तव्याची
जागृती त्या ठिकाणी देतात. ब्रीद पाळणं, ब्रीद सांभाळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. सध्याच्या काळामध्ये लोक शब्द सांभाळत नाही, शब्द पाळत नाही. दिलेला शब्द सांभाळायला पाहिजे, नाही का. आजकालच्या जर राजकारणाचा जर विचार केला, मला काही राजकारण माहित नाही बरं का, पण परिस्थिती सांगतो. शब्द देतात नेते मंडळी, काय आम्हाला मतदान करा, आम्ही काय करू, तुमचं कल्याण करू. आम्हाला मत द्या, आम्ही तुमचं काय करू, कल्याण करू. मतदान होतं, निवडणूक होती, कल्याणच्या पुढे मुंबईला ते जातात, आपण कल्याणच्या अलीकडेच राहतो आणि ते कल्याण मध्येच राहतो. आपलं काय कल्याण होतच नाही. का होत नाही? कारण ते दिलेला शब्द पाळत नाही, सांभाळत नाही. शब्द सांभाळावा, शब्द पाळावा. काय झालं माहितीये का, सध्या सगळ्यांचं बरे, शेतकऱ्यांचंच मरण आहे. अनेक योजना आल्या, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी दाजी योजना. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी या कृषी प्रधान भारतवर्षामध्ये लाडका शेतकरी योजना येईल ना, त्याच अर्थानं, खऱ्या अर्थानं आपल्या भारताचा उत्कर्ष होईल. शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब राब राब राबतय, दिवसभर रक्त होतय, 12-14 तास कष्ट करतोय, तरी हातात काहीच पडत नाही. आणि नोकरदार वर्ग एकच माणूस काम करतोय, तरी पेटीला तरी 7 पिढ्या जायचं इतकं त्यांच्याकडे. काय शेतकऱ्याचं दुर्दैव असेल, काय एवढी परिस्थिती आहे? कारण लाडका शेतकरी कोणालाच वाटत. ज्या दिवशी आमच्या शेतकरी बांधवाकडे लक्ष त्या ठिकाणी दिलं जाईल. महाराज जगामध्ये ब्रीद सांभाळलं एकाच राजाने, शिवछत्रपती. 2 ब्रीद होते राजांचे. काय? स्वराज्यातील शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचीही कोणी अपेक्षा करायची, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लावायचा नाही. आणि दुसरं ब्रीद होतं स्वराज्यातील माता भगिनी जी आहे तिला माते एवढा नाही, मातेपेक्षा श्रेष्ठ दर्जा द्यायचा. हे 2 ब्रीद छत्रपती शिवरायांच्या ओठांनी सांभाळले. एवढं मोठं स्वराज्यावरती संकट आलं, नाही का. अनेक सेनानी आले, स्वराज्य लुटलं, खूप हाल केले, परंतु राजांनी अतिरिक्त कर जनतेवर लावला नाही. अतिरिक्त कर लावला नाही. आता एवढी, नाही का, पिळवणूक झाली होती जनतेची, स्वराज्याचा खजिना नष्ट झाला होता. राजांनी काय केलं? अतिरिक्त कर न लावता सुरत 2-3 वेळा लुटली, पण शेतकऱ्यांवरती अतिरिक्त कर लावला नाही. का? ब्रीद होतं, भाजीच्या देठाची अपेक्षा करायची नाही, याला म्हणायचं ब्रीद सांभाळणं. दुसरं ब्रीद होतं स्वराज्यातील जी माता भगिनी आहे तिला श्रेष्ठ दर्जा द्यायचा. पहा, प्रसंग असा घडला, ज्यावेळी औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन महाराज महाराष्ट्रामध्ये आलेले आहे, स्वराज्याची मोडकळीस आलेलं होतं, परंतु राजांनी स्वतःला सावरून सर्व त्या ठिकाणी 365 किल्ले जिंकले. आणि त्यांना माहिती होतं एक ना एक दिवस औरंगजेब स्वराज्यामध्ये उतरेल, दक्षिणेमध्ये उतरेल आणि सगळी दक्षिण काय करेल? काबीज करून टाकेल. म्हणून पूर्ण दक्षिण आपल्या आधिपत्याखाली आणायचे म्हणून महाराज दक्षिण दिग्विजयाला निघालेले आहेत. पूर्ण दक्षिण दिग्विजय करून आलेले आहेत. परंतु कर्नाटकच्या बाउंड्रीवरती एक बेलवंडी नावाचं एक स्थानिक संस्थान होतं. तिथला राजा होता, तो स्वराज्याची, नाही का, मान्यता स्वीकारायला तयार नव्हता. राजांनी त्यांचे मेहुणे असणारे त्यांना पाठवलं, जा म्हटलं याला जिंकून आणा. त्या ठिकाणी सखुजी गायकवाड त्यांचं नाव, राजांचे सख्खे मेहुणे. सखुजी गायकवाडांनी त्या गडीवरती हल्ला केलेला आहे, परंतु चिवट प्रतिकार मिळाला. परंतु तरीही हल्ला केलेला आहे आणि तो राजा मारल्या गेला तिथे. पण तरी पण ते शरणागत झाले नाही. का? राजाची जी बायको होती ना, राणी, तिचं नाव होतं मल्लम्मा देवी. मोठी पराक्रमी स्त्री होती. तिने 10,000 स्त्रियांची फौज तयार केली आणि कडाडून मावळ्यावरती हल्ला चढवला. तिखट प्रतिकार केला. महाराज बरेच दिवस निघून झाले तरी ती एवढी सामान्य जिंकताच येईना. त्या सखुजी गायकवाडाचा हसं झाला, रे बाई तुला जिंकता येईना, असं त्याची नाचक्की झाली. चिडला तो. आणि जेव्हा युद्धामध्ये विजय मिळवला आणि त्या बाईला मुसक्या घातल्या, तेव्हा त्या सखुजी गायकवाडांच्या बाईवरती त्याच्या तिला मुसक्या घालून राजांसमोर हजर केलेला आहे. राजांनी सांगितलं, बाई काय एवढा अट्टहास करतात? आज एवढा आपल्या राष्ट्रावरती संकट आहे, एक ना एक दिवस तो मुघल आपल्या दक्षिणेत उतरून सर्वांना गिळंकृत करेल. सर्वजण एकत्र येऊन त्याच्याशी लढायचं. तुम्ही एवढा अट्टहास का करतात? अहो, स्वराज्याच्या आधिपत्याखाली
सर्वजण सुरक्षित आहेत, शेतकरी इथं सुखी आहे, माता भगिनी या ठिकाणी त्यांना अभय आहे असं म्हटल्यावरती ती मल्लम्मा देवी रडायला लागली. राजे, तुमच्या स्वराज्यामध्ये स्त्री सुखी आहे, तिच्यावरती अत्याचार नाही? बिलकुल नाही राजे, कालच माझ्यावरती अत्याचार झालाय. कोणी केला? खवळले राजे. कोणी केलाय अत्याचार? हजर करा. आता दरबारातला कोणाला काही कळे ना. राजांचे सख्खे मेवणे, कसं नाव सांगावं, परंतु राजांचं जळजळीत नेत्र कटाक्ष पडला. त्या हरामखोराला हजर करा, ज्याने हिच्यावरती हात टाकलाय. आणि हजर केलं सखूची गायकवाड, सख्खे राजांचे मेवणे. आता सर्वांना प्रश्न पडला, आता सख्या मेवण्याला राजे काय न्याय देतील? परंतु कडाडले राजे आणि एकच आदेश दिला, जा या हरामखोराचे डोळे फोडा. आणि त्या सखूजी गायकवाडाचे जिवंतपणे डोळे फोडले आणि आयुष्यभर त्याला अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली. कोणाला? असं का दिली? कारण एका स्त्रीची अब्रू लुटलेली आहे आणि राजांचं ब्रीद होतं. प्रत्येक माता भगिनी ही मातेपेक्षा तिला श्रेष्ठ दर्जा आहे. सांगण्याचं तात्पर्य, ब्रीद सांभाळणं अतिशय महत्वाचं असतं. तसं ज्ञानोबा राय म्हणतात, देवा तुझं ब्रीद आहे बरं, जे पतित आहेत, जे तुला शरण आलेले आहेत, ज्यांनी दैन्य भाव लीनता स्वीकारलेली आहे, त्यांचा तू स्वीकार करतोस, त्यांच्या ठिकाणचे गुणदोष तू पाहत नाहीस, हे तुझं ब्रीद आहे. दीनानाथ दीन बंधू नाम तुझं साधे, नाम तुझं साधे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे का सप्ताहामध्ये? आहे ना? ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील आज 5व्या दिवसाची सेवा आमच्याकडे या ठिकाणी योगाने आलेली आहे. काय असतं माहिती का, पंचदशी मध्ये असं सांगितलेलं आहे, जे होणार आहे ते होणार आहे आणि जे नाही होणार ते नाहीच होणार. आपण किती काही अट्टहास करा, किती काही आग्रह करा, जे व्हायचंय ना ते व्हायचंच आणि जे नाही व्हायचं ते नाहीच व्हायचं. त्याप्रमाणे आज इथं सेवा करण्याची विधिवत आमची योजना होती, नाही का? निमित्त बापूसाहेब महाराजांचं नाव होतं. देवाची इच्छा होती की आम्ही इथे सेवा करावी आणि ही देवाची इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्या गावामध्ये जो सप्ताह सुरू आहे, सर्व गुणीजन ही एवढी मोठी मंदियाळी पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद वाटला बरं का. कारण गावोगावी आम्ही जातो, 2-3च टाळकरी असतात, काही ठिकाणी 3.5 असतात, नाही का? परंतु आज एवढी मोठी आपली मंदियाळी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये आमचे हरिभक्त परायण प्रेममूर्ती सुखदेव महाराज बटोळे बाबा आहेत, त्याचप्रमाणे भजन सम्राट रामकृष्ण महाराज तेलोरे तेही आहेत. आपल्या गावातील आमचे रामचंद्र महाराज उभेदळ आहेत, नाही का? रामचंद्र महाराजांची जरी इच्छा नसली तरी देवाची इच्छा झाली म्हणून माझं कीर्तन झालं नाही. रामचंद्र महाराजांचं आमच्यावर फार प्रेम आहे बरं का. बऱ्याच दिवसापासून आमचा संबंध आहे. आमचे अनेक कीर्तन त्यांनी श्रवण केलेले आहेत. अतिशय मोकळ्या स्वभावाचे ते आहेत. त्या ठिकाणी आपल्या मोहिते महाराज पण आहे. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त परायण भीमराज महाराज झेडवे तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून आम्हाला लहानपणापासून परमार्थाचं बाळकडू भेटलं, आमचे वडील हरिभक्त परायण गुरुवरी बाबा तेही या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या गावातील परिसरातील सर्व आमचे गुणीजन टाळकरी मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. आमचे मृदंगाचार्य महाराज असतील, त्याचप्रमाणे कीर्तन शूटिंग करणारे आमचे बांधव असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. सिस्टीमवाले अतिशय सुंदर अशा प्रकारची सिस्टीम लावतात, त्यांनाही धन्यवाद देतो. पेटी मास्तरांनाही धन्यवाद देतो. विनेकरी बाबालाही धन्यवाद देतो. समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो. आमच्या माता भगिनीलाही धन्यवाद देतो. आणि जे घरी झोपून राहिले त्यांना डबल धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो.